नमस्कार. मी आनंद ठकार. माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील आणि त्यांच्या आई म्हणजे आजोबा शंकर विनायक उर्फ नानासाहेब ठकार आणि आजी पार्वतीबाई ठकार या दोघांनी 1925 पासून जवळपास स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांचं संपूर्ण आयुष्य हे स्वातंत्र्य संग्राम म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध जी काही चळवळ आंदोलनं चालू होती त्याच्यात त्यांचा सतत सक्रिय सहभाग असायचा, ज्यासाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगवासही झाला होता. परंतु त्याचबरोबर ते फार मोठं समाजसेवेचं व्रत घेऊन त्या काळच्या पश्चिम खानदेश जिल्ह्यामध्ये किंवा आताचा नंदुरबार जिल्हा आणि त्या ठिकाणच्या अत्यंत दुर्गम असलेल्या खेड्यापाड्यांमधून आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन त्यांनी अनेक प्रकारे समाजकार्य आणि मुख्य म्हणजे शिक्षणाचा त्या ठिकाणी चळवळ उभारण्याचं म्हणजे स्त्रिया आणि मुलं विशेषतः यांच्यासाठी शिक्षण प्रसार अधिक जोरात व्हावा यासाठी त्यांनी अक्षरशः झाडाच्या खाली पारावर शाळा सुरू करण्यापासून तिथे काम केलं होतं. तर माझी आजी हयात असताना माझी आई अंजली ठकार हिने माझ्या आजीला बरंच मागे लागून त्यांच्या संपूर्ण ह्या स्वातंत्र्य चळवळीतल्या आणि समाजसेवेच्या सर्व अनेक दशकांच्या प्रवासाबद्दल तिने माझ्या आजीला एक आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहावं अशी अनेकदा गळ घातली होती. माझे आजोबा हे 1964 सालीच हिमालयामध्ये वाढले आणि मग आजीनी साधारण 1980च्या सुमाराला 1979-80च्या सुमारास हे तिला जे काही आठवत होतं ते तिने स्वतः लिहायला सुरुवात केली आणि मग त्याचं संपादन माझी आई अंजली ठकार हिने केलं आणि त्यानंतर मॅजेस्टिक प्रकाशनच्या के.व्ही. कोठावदे यांनी हे 1982 साली प्रकाशित केलं. तर हे पुस्तक आपण आता ऐकणार आहोत. या पुस्तकाला त्या काळचे पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांचा पण एक संदेश आला होता आणि त्याची एक छोटीशी आठवण मी सांगू इच्छितो की आमच्या आईनी अक्षरशः इनलँड लेटरवर ह्या पुस्तकाच्या प्रोजेक्टविषयी आणि आजोबांच्या कार्याविषयी आजीच्या कार्याविषयी एक छोटंसं एक पत्र पंतप्रधान कार्यालय नवी दिल्ली एवढ्याच पत्त्यावर पाठवलं होतं आणि आश्चर्य म्हणजे अक्षरशः 2-3 आठवड्याच्या आतमध्ये मोरारजीभाई देसाईंचा एक छापील संदेश त्यांच्या सहीसकट आमच्याकडे पोस्टाने आला. तर तो संदेश मी आता प्रथम वाचतो. हा संदेश त्यांनी 26 ऑक्टोबर 1978 साली पाठवला होता. मी म्हटलं तसं हे पुस्तक लिहायला सुरुवात बरीच पूर्वीच झाली होती. मला वाटतं 78च्या सुरुवातीला. त्यानंतर काही कारणामुळे ते थोडंसं लांबलं होतं. परंतु आईनी त्या काळच्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांना पत्र पाठवून त्यांच्याही काही आठवणी मागवायला सुरुवात केली होती
आणि त्याप्रमाणे तिने पंतप्रधानांनाही पत्र पाठवलं होतं आणि हा संदेश त्यांच्या कार्यालयामधून आला, जो आता मी वाचतो. कैलासवासी नानासाहेब ठकार यांनी आपल्या ऐन उमेदीत देशकार्याकरता स्वतःला वाहून घेतले होते. पश्चिम खानदेश जिल्ह्यातील आदिवासींचे पूर्वीपासून चालत आलेल्या शोषणापासून त्यांना मुक्त करून त्यांच्या कल्याणासाठी भिल्ल सेवा मंडळ स्थापून त्यांनी स्तुत्य प्रयत्न केले होते. त्यांच्या पत्नी श्रीमती पार्वतीबाई त्यांचे चरित्र लिहित आहेत. मला आशा आहे की एका निस्पृह आणि त्यागी समाजसेवकाच्या चरित्राने नव्या पिढीला स्फूर्ती मिळून मार्गदर्शन होईल. मोरारजी देसाई, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, प्रधानमंत्री भारत. आता यापुढे मी ह्या पुस्तकाविषयीचं निवेदन आणि तत्पूर्वी माझ्या आईने हे अर्पण केलं होतं, ते सत्य, अहिंसा आणि सेवा या त्रयीस हे पुस्तक अर्पण केलं होतं. त्यानंतर या पुस्तकाचं नाव ज्या गीताईच्या श्लोकातून तिने घेतलं, तो भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायामधला जो 69 क्रमांकाचा जो संस्कृत श्लोक आहे तो आपण आता ऐकूयात आणि त्याच्या मागोमाग गीताईमधील त्याच अध्यायातला 69 क्रमांकाचा गीताईमधील मराठी श्लोक आपण ऐकू. प्रथम संस्कृत मूळ गीतेतला श्लोक. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. आता गीताईतील मराठी ओवी. सर्व भूतासजी रात्र जागतो संयमी तिथे, सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती. हा विनोबाजींच्या गीताईमधील दुसऱ्या अध्यायातला 69 क्रमांकाचा मराठीतील श्लोक. यापुढे आपण माझी आई आणि माझे वडील विनायक शंकर ठकार यांनी लिहिलेलं प्रास्ताविक आपण ऐकूयात. देशसेवेच्या खडतर कार्यात नानांनी म्हणजे कैलासवासी शंकर विनायक ठकार यांनी आपलं जीवन घालवण्याचं ठरवलं. तो काळ 1916-1918 सालचा. लोकमान्य टिळक युगाच्या अखेरीचा हा काळ. महात्मा गांधींचे विचार आणि कार्य यांची भारतीय जनतेला अजून ओळख व्हायची होती. सर्व देश खालच्या थरापर्यंत ढवळून काढणाऱ्या असहकारितेच्या आणि कायदेभंगाच्या चळवळींची सुरुवात व्हायची होती. ग्रामसेवा, खादी कार्य, दलितोद्धार, दारिद्र्याशी लढा, देशभक्ती, लोकजागृती अशा शब्दांचा आता चावून चोथा झाला आहे. पण त्या काळी स्वयंस्फूर्त कार्यकर्ते आपली निष्ठा, त्याग, धैर्य यांची कसोटी लावून खेड्यापाड्यातील आपापल्या प्रयोगशाळांमध्ये या शब्दांचा अर्थ घडवत होते. त्यावेळी त्यांना काय अनुभव आले असतील, त्यांच्या अशा कोणत्या प्रबळ प्रेरणा होत्या की ज्यामुळे इतरांपेक्षा वेगळी वाट त्यांना निवडावीशी वाटली. त्यांची व्रतस्थ जीवने अगदी वायाच गेली की शाश्वत मार्गदर्शक प्रकाशाचे काही उगम त्यामध्ये होते. कुटुंब, प्रदेश, रूढी यांचे बंध ओलांडून गेलेली ही माणसे ही कशी राहत होती, काय बोलत होती. विद्यार्थी दशेत असतानाच या देशाची सेवा करायची म्हणजे ती खेड्यातील जनतेचीच केली पाहिजे असे नानांच्या मनाने घेतले. काय केले पाहिजे याचा विचार केला, बेत आखले. स्वदेशी, देशाभिमान यासाठी लोकमान्य टिळकांचे आदर्श डोळ्यांपुढे होतेच. शिक्षण संपलं. परकीय सरकारची नोकरी तर करावयाची नाहीच,
परंतु सरकारी अनुदान घेणाऱ्या संस्थेचीही नोकरी करायची नाही असा निश्चय होता. पश्चिम खानदेश जिल्ह्यात म्हणजे सध्याच्या धुळे जिल्ह्यात तसे कार्यक्षेत्र हेरले. सुरुवातीची 10 वर्षे प्रथम खेड्यांचे अंतरंग पाहिले आणि अनुभवले. देश व देशापुढील प्रश्न यांची ग्रामवासियांना ओळख घडवली आणि एका खेड्यावर लक्ष केंद्रित करून त्याचा कायापालट घडवून आणला. आयुष्याची 25 वर्षे नानांनी धुळे जिल्ह्यात वेचली. ग्रामसेवेबरोबरच काँग्रेस कार्य, आदिवासी सेवा, स्वातंत्र्य लढ्यात भाग यामध्ये मन, बुद्धी आणि कष्ट ओतले. यातली 4 वर्षे कारावासातच गेली. सातपुड्याच्या गिरीकंदरात राहणाऱ्या भिल्लांना नव्या जगाची पहाट दाखवण्यासाठी ते त्यांच्यात वावरले. सावकार, दारू आणि सरकारी अधिकारी यांच्यापासून त्यांचा बचाव करण्यासाठी सुसंबद्धपणे लढे उभारले. भिलांसाठी शाळा आणि छात्रालये काढली. औषध सेवा आणि धान्य कोठारे सुरू केली. हे सर्व कार्य कायम स्वरूपाचे व्हावे म्हणून संस्था स्थापली आणि जोपासली. संमेलने आणि परिषदा भरवून देशातील पुढाऱ्यांना भिल्लांच्या स्थितीचे साक्षात दर्शन घडवले. त्यांचे उत्तरायुष्य ग्रामोद्योग शिक्षण आणि गांधी तत्वप्रसार यात व्यतीत झाले. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील आणि देशातीलही ठिकठिकाणच्या ग्रामोद्योग केंद्रांशी त्यांचा संबंध आला. तसेच स्वातंत्र्यानंतरच्या युगात गांधी तत्वज्ञानाची ज्योत जागती ठेवण्यासाठी त्यांनी कष्ट चालवले होते. तसंच स्वातंत्र्यानंतरच्या युगात गांधी तत्वज्ञानाची ज्योत जागती ठेवण्यासाठी ज्यांनी कष्ट चालवले होते त्यांच्याबरोबर कार्य करता आले. हिमालयाच्या परिसरात काही काळ घालवण्याच्या उर्मीने ते तिकडे गेले, परंतु वानप्रस्थाश्रमी जीवनातही तेथे ते कार्यमग्न होते. त्यातच अल्मोडा येथे आकस्मिकपणे त्यांनी देहयात्रा संपवली. तीर्थरूप आई म्हणजे श्रीमती पार्वतीबाई ठकार त्यांच्या जीवनात अविरत सहभागी होत्या. त्यांनी उभयतांच्या जीवनातील साऱ्या आठवणी आपल्या पुढे जिवंत उभ्या केल्या आहेत. प्रथम त्यांना वाटत होतं कसं लिहू शकू सगळे, कसं जमेल, आणि तेही स्वाभाविकच होतं, कारण स्वातंत्र्यानंतरही आता 2.5 तपांचा काळ उलटून गेलेला. पण एकदा त्या अशाच कीर्तनकारी ओघवत्या शैलीत त्यावेळच्या आठवणी सांगत असता लेखणी आणि कागद त्यांच्या स्वाधीन केले आणि जणू त्याच लेखणी कागदांच्या स्वाधीन झाल्या. आज 75च्या वयाला सुवाच्य अक्षरात त्यांनी स्वहस्ते हे लेखन केले. हे विसरता येण्यासारखं नाही. शिवाय हे सर्व संवाद साधल्यासारखं सहज सुंदर भाषेत त्याच येथे दिलेल्या अंधुकशा आठवणी त्यांच्या निवेदनासह. नानांना पहिल्या 10 वर्षातील ग्रामसेवेत आलेले अनुभव त्यांच्याच शब्दात पुन्हा जिवंत होऊन आपल्यासमोर उभे आहेत. म्हणजे ग्रामसेवेचे अनुभव या सदरामध्ये 1932 साली तुरुंगात असताना मित्रांच्या आग्रहावरून त्यांनी आपले अनुभव लिहून ठेवले. त्यापैकी काही येथे दिले आहेत. यातील काही अनुभव त्यावेळच्या लोकशक्तीमध्ये प्रसिद्धही झाले होते. माझी मनोभूमिका, खेड्यापाड्यात संचार. नानांनी मनस्वीपणे लिहून ठेवलेल्या प्रकरणातून आपण सवाई मुक्तीस येऊन पोहोचतो तेव्हा मन भरून येते. केवढे कष्ट, केवढी जिद्द. खांद्यावर सामानाचा बोजा वागवत ध्येय एकच, खेड्यातील बंधू भगिनींना डोळस स्वावलंबी स्वाभिमानी होण्यास शिकवायचं. महात्माजींचा संदेश त्यांच्यापर्यंत आणून पोचवायचा. अर्थात प्रथम स्वतः आचरून जनमनावर सहज परिणाम घडवतील अशी पद्ये प्रचारकाजवळ हवीतच. धर्मजागृती या त्यांच्याच ओजस्वी पद्यपंक्तीद्वारे सांगायचं तर
सद्यस्थितीची जाणीव नसता कैचे ब्रह्मज्ञान रे, परमार्थाच्या पोकळ बाता हेची खरे अज्ञान रे. स्वदेशातल्या वस्तू घेऊनी गरिबा देई अन्न रे, परदेशातील वस्तू घेऊनी ओसू नको सैतान रे. खरा सनातन धर्म कोणता मिळवी तयाचे ज्ञान रे, स्वधर्म तत्वे जगी आचरणे हाची मुक्ती सोपान रे. कर्जबाजारी शेतकरी बांधवास या कळकळीने लिहिलेल्या पद्यात ते म्हणतात, सुज्ञजनांनो देशबंधूंनो अजूनी तरी उघडा, नयन हे अजूनी तरी उघडा. कर्जापायी शेतकऱ्यांचा झाला धिंडवडा, चहूकडे झाला धिंडवडा. सालोसाली शेतकऱ्यांचे कर्जची का फुगते, भराभर कर्जची का फुगते. शेतकऱ्यांची दुस्थिती पाहुनी काळीज चरचरते, अरे रे काळीज चरचरते. नाना त्या काळचे पदवीधर होते. मनात आणले असते तर वकील, मामलतदार असे काही पद ते सहज भूषवू शकले असते. बूट पाठलोणीखाली स्वत्वाला चिरडून टाकणाऱ्या रावसाहेब बहादुरांना त्या काळी तोटा नव्हता. निष्क्रियतेपेक्षा नानांना रोखठोक विरोध प्रिय असे. एखाद्या गोष्टीवर काहीच न बोलण्यापेक्षा टीका हेटाळणी करणे बरे. असे करणारे लोक निर्जीव वाटत नाहीत. मुक्या प्राण्यांवरील अन्यायाबद्दलही त्यांना बोलावेसे वाटले. मुक्या बैलांना जर वाचा फुटेल तर ते आरी टोचणाऱ्यांना कडक शाप दिल्याखेरीज राहणार नाहीत. यंदाची होळी कशी साजरी करणार? देशहितार्थ स्वतःच्या विलासीपणाची आणि आळसाची होळी करा. पण स्वतःची पोळी पिकली, चंगल झाली, इतरांच्या सुखाची राख रांगोळी झाली तरी पर्वा नाही, अशी देशाच्या वैभवाची होळी करू नका. 1932 मध्ये तुरुंगात लिहून काढलेल्या अनुभवांखेरीज आणखी 2-3 गोष्टी ग्रामसेवेचे अनुभव या प्रकरणाच्या अखेरीस दिल्या आहेत. सार्वजनिक कार्यकर्त्याला जनतेच्या पैशाच्या हिशेबाबद्दल फारच काटेकोर राहावयास पाहिजे. खेडेगावच्या एका जत्रेसाठी 4 दिवस प्रचारकांचा जथा घेऊन नाना गेले होते. त्यावेळचा त्यांनी लिहून ठेवलेला रुपये आणि पैचा हिशेब पाहण्यासारखा आहे. भिल्ल भागातील एका अनुभवाबद्दल त्यांनी महात्मा मासिकाच्या ऑक्टोबर 1948च्या अंकात लेख लिहिला होता. तोही येथे दिला आहे. 1935 मध्ये असेंब्लीच्या निवडणुकांच्या वेळी भिल्ल भागात काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करताना भिल्ल भाषेतून जे भाषण त्यांनी केले त्याचाही काही भाग दिला आहे. नाना आईंचे मूळ लिखाण वाचणे आजच्या वाचकाला सोयीचं व्हावं म्हणून अनुच्चारित, अनुस्वार आणि ऱ्हस्व दीर्घ यांमध्ये फक्त बदल केला आहे. नाना आईंच्या या जीवन प्रवासाचा आलेख कितीतरी पूर्वीच वाचकांपुढे यायला हवा होता. फार वर्षांपासून ते सर्वांच्या मनात होते. श्रीयुत कांतीलाल भाई गुजराती म्हणजे स्वतंत्र भारत याचे संपादक यांनी यासंबंधी योजना केल्या होत्या. श्रीयुत ग सी पंचभाई, प्राध्यापक बावी पोद्दार म्हणजे आईंचे धाकटे बंधू यांनी काही पावलेही टाकली होती, परंतु त्यावेळी हे काम पूर्ण होऊ शकले नाही. या चरित्रासाठी आणखी उत्साहवर्धक प्रेरणा ऑक्टोबर 1978 मध्ये साधना प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झालेल्या समर्पितने दिली. खानदेशातील निष्ठावंत हरिजन सेवक कैलासवासी श्रीयुत अण्णासाहेब टोणगावकर यांचं चरित्र. त्यासाठी श्रीमती मंदाताई टोणगावकर आणि श्रीयुत यदुनाथ थत्ते यांची आठवण अपरिहार्य. तरी पण कोणत्याही गोष्टीची तयारी असली तरी ती फलद्रूप होतेच असे नाही, परंतु चरित्राविषयीची अशी काही इच्छा योजना प्रकट करताच तीर्थरूप आप्पा म्हणजेच सुप्रसिद्ध लेखक श्रीयुत गो नि दांडेकर आणि मॅजेस्टिक बुकस्टॉलचे श्रीयुत केशवराव कोठाळे यांनी ती उचलून धरली
ही अर्थातच नानांच्या देशसेवेची पुण्याई. माननीय पंतप्रधान श्रीयुत मोरारजीभाई देसाई यांचा संदेश आला, तोही याच पुण्याईच्या बळावर. कृतज्ञता व्यक्त करण्यास भाषा अपुरीच आहे. पूर्वी अशी म्हण होती, कोण नाहीतरी ताम्रपट घेऊन आलाय. खरं आहे. इथेही कुणाला ताम्रपट मिळाले, कुणाला नाही. कुणी न्याय अन्यायपूर्वक भरून पावले, कुणी देशोधडीला लागले. या साऱ्यांचे स्मरण म्हणून नव्या पिढ्यांना मार्गदर्शक म्हणून अशा चरित्रांचा उपयोग व्हावा. लोकसेवकांची गरज तर कोणत्याही काळाला असतेच. ग्रामसुधारणा हा महात्माजींचा ध्यास होता. क्षण क्षण गांधी तत्वानुसार जगणाऱ्या नानांच्याही हृदयात श्वासा इतक्याच नैसर्गिकपणे तो वसत होता. तो ध्यास, ती स्वप्ने साकार होण्याचे तर राहोच. आज शहरातच इतका असंस्कृतपणा, गलिच्छपणा वाढला आहे आणि अजूनही वाढतो आहे. शिक्षितांची संख्या वाढते आहे, पण सुशिक्षितांची? थेट खानदेशातून निघालेली नानांची जीवनज्योत हिमालयाच्या कुशीत अजून तेवत असेल, जागत असेल. तर हे ठकार परिवाराचं प्रास्ताविक आपण ऐकलं. आता यानंतर माझी आजी कैलासवासी पार्वतीबाई शंकर ठकार यांनी लिहिलेलं अंधुकशा आठवणी आपण ऐकणार आहोत. परंतु तत्पूर्वी आजीनीच लिहिलेलं हे निवेदन आपण ऐकूयात. बऱ्याच वर्षांपासून मनात येत होतं की यांचं चरित्र लिहिलं जावं, पण मनाला उभारीच वाटत नव्हती. माझी सून अंजली ठकार, जी आपल्या मामंजींचे खादी वापरण्याचे व्रत पुढे चालू ठेवण्यासाठी निष्ठेने खादी वापरत आहे, तिला ह्यांचे चरित्र पुढील पिढीस मार्गदर्शक होण्यासाठी लवकर प्रसिद्ध व्हावे असे वाटू लागले आणि त्याप्रमाणे ती त्या खटपटीस लागली. यांच्याविषयीचे सर्व साहित्य आणि त्यांनी स्वतः लिहिलेले लेख वगैरे एकत्र जमवण्याचे काम तिने केले आणि आठवणी लिहिण्यासाठी ह्यांना जाणणारे जे लोक, अगदी श्रीयुत पंतप्रधान मोरारजी देसाई यांना सुद्धा तिने पत्र पाठवून आठवणी मागवून घेतल्या. मला एके दिवशी म्हणाली की आमच्या लग्नाच्या आधीच्या, चिरंजीव राजाच्याही जन्माच्या आधीच्या हकीकती आम्हाला काहीच माहीत नाहीत. तेवढ्या तुम्ही लिहून देण्याची आम्हाला मदत करा, बाकी सर्व काही मी करते. आजपर्यंत आयुष्यात मला येत असलेल्या कामाबद्दल कुणीही मदत करा असं म्हटल्यानंतर मी नाही असं कधीच म्हटल्याचं आठवत नाही. प्रथम मी काहीच बोलले नाही, कारण मनात अशी सारखी भीती वाटत होती की माझ्यासारख्या फारशा न शिकलेल्या बाईला प्रगल्भ भाषेमध्ये आणि सुसंगत असं काही लिहिता येईल का? कारण असं काही लिहिण्याचा प्रसंग माझ्यावर येईल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नाही. म्हणून मी काहीच कधी लक्षात मुद्दाम असं ठेवलं नाही. परंतु सौभाग्यवती अंजली म्हणाली की आता सहज सांगताय तसंच लिहा तुम्ही. असं तिनं म्हटल्यावर मी थोड्या वेळानं लिहिण्यास सुरुवात केली. जसं आठवलं तसं आणि जसं येईल तसं लिहिलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, वेडे वाकुडे गायीन परी मी तुझाची म्हणवीन. वाचक सर्व काही गोड करून घेतील अशी आशा आहे. माझा मुलगा चिरंजीव विनायक शंकर ठकार आणि माझी नातवंडे चिरंजीव वैजू, स्वाती आणि चंद्रशेखर या सर्वांनी मिळून हे काम पार पाडले आहे. आपली पार्वतीबाई ठकार. तर हे होतं माझ्या आजीचं निवेदन. आणि यानंतर आपण माझी आजी श्रीमती पार्वतीबाई ठकार यांनी लिहिलेल्या अंधुकशा आठवणी आपण ऐकूयात. तो दिवस भाग्याचा होता. माझे माहेर मुंबईला होते. माझे वडील आणि त्यांचे भाऊ यांनी स्वदेशी साबू, वॉशिंग सोड्याचा कारखाना काढला होता. त्यावेळी
स्वदेशी माल काढून खपवणे हे फार त्रासाचे काम होते. विदेशी सुबक सुंदर माल लोकांना फारच आवडत असे. दिवसभर स्वदेशी मालाचे महत्त्व समजावून सांगणे आणि आपला माल खपवणे यासाठी खूप पायपीटी करावी लागत असे. शेवटी रात्री दमून ते घरी येत असत. माझी आई म्हणजे कैलासवासी सौ भागीरथीबाई पोद्दार ही नेहमी स्वदेशी बांगड्या भरत असे आणि आम्हालाही भरायला लावत असे. तर प्रभात फेरीत आम्ही असे गाणेही म्हणत असू. नका नका भुलू बहिरंगाला, राणीचा बावटा खुलवी तुम्हाला. म्हणजे राणीचा बावटा, राजवरखी वगैरे विलायती बांगड्यांचे प्रकार होते. त्यावेळी तळेगावच्या काच कारखान्यातल्या बांगड्या कच्च्या असत, तरी पण आम्ही त्याच भरत असू. माझी आई लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरोजिनी नायडू वगैरेंच्या व्याख्यानाला जात असे. आम्हाला समजत नव्हते तरी आम्ही म्हणजे मी आणि माझी बहीण श्रीमती सिंधुबाई धडफळे तिच्याबरोबर जाणे कधी चुकवले नाही. आमच्या घरी तेव्हा स्वदेशी गिरणीचे कापड वापरले जाई. मँचेस्टरचे कापड कधीच घेतले नाही. अशा तऱ्हेने लहानपणापासूनच आमच्यावर स्वदेशीचे संस्कार घडत होते. मुंबईचा सुप्रसिद्ध हिंद महिला समाज त्याचा मूळ पाया माझ्या आईनेच घातला. ती स्वतः शिकलेली नसल्यामुळे पुढे जेव्हा अवंतिकाबाई गोखले महात्माजींबरोबर चंपारण्यात जाऊन आल्या तेव्हा आमच्या आईने हा छोटासा नाव नसलेला समाज त्यांच्या ताब्यात दिला. त्यांनी चरखे आणून स्त्रियांना सूत काढायला शिकवण्यापासून सुरुवात केली. माझी आई आणि यशोदाबाई भट दोघी सेक्रेटरी होत्या. माझ्या आईचे लिहिण्याचे सर्व काम म्हणजे तिला लिहिता येत नसल्यामुळं मीच करीत असे. माझी आई चैत्र गौरीचे हळदी कुंकू करत असे. तिला वाटे स्त्रिया मागे पुढे केव्हा तरी येऊन हळदी कुंकू घेऊन नुसत्याच जातात हे काही बरं नाही, म्हणून तिने हळदी कुंकवाची छापील निमंत्रण पत्रिका काढून सर्वांना एकाच वेळी बोलावलं. त्यावेळी ती स्वतः भाषण करत असे किंवा आम्हाला काय बोलायचं ते सांगत असे. लोकमान्य टिळकांची भाषणे ऐकून आपण देशासाठी काहीतरी करावे असे तिला वाटत असे आणि त्याच विषयावर तिला जमेल तसं ती बोलत असे. एवढ्या सुशिक्षित आणि श्रीमंत स्त्रियांसमोर आपण अशिक्षित आणि गरीब स्त्रीने कसं उभं राहून बोलावं असं तिला कधीच वाटलं नाही. आम्ही लहान होतो तरी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावा असं तिला वाटे. स्वतः जाऊन चौकशी करून काय विषय आहे तो ती विचारून येत असे. आमचे वडील मग आम्हाला लिहून देत असत. आम्हाला बक्षीस मिळाले म्हणजे तिला अपरंपार आनंद होत असे. अशा तऱ्हेने आई वडिलांनी आम्हाला धीट बनवले. तो धीटपणा पुढच्या आयुष्यात उपयोगी पडला. तिने आम्हाला पेटी वाजवण्याच्या क्लासमध्ये घातले. जास्त दिवस शिकणे पैशाच्या दृष्टीने परवडत नव्हते, म्हणून आम्ही अगदी थोडेच दिवस शिकलो. पण तेच लहानपणचे शिक्षण अजून उपयोगी पडत आहे. आई वडिलांनी आमची जडणघडण उत्तम तऱ्हेने केली होती, म्हणूनच पुढे इंग्रजांशी लढा द्यायला थोडे तरी समर्थ झालो. प्रेमा कंटक आणि सुशीला पै यांच्याबरोबर पेटी शिकायला क्लासमध्ये येत. प्रेमा कंटक आणि सुशीला पै आमच्याबरोबर पेटी शिकवायला क्लासमध्ये येत. पुढे त्याही महात्मा गांधीजींच्या आश्रमात होत्या. नगरच्या अनाथ विद्यार्थी गृहाचे संस्थापक श्रीयुत देवचक्के आणि श्रीयुत बोरकर होते. माझ्या वडिलांचे म्हणजे कैलासवासी विष्णुपंत पोद्दार यांचे बोरकर हे मित्र होते. त्यांना वडिलांनी सहज विचारले, मुलीचे लग्न करावे म्हणतो, एखादे स्थळ सांगा. तेव्हा ते म्हणाले, आमच्या अनाथ विद्यार्थी गृहात एक मुलगा ठकार नावाचा बरेच दिवस होता. तो फार चांगला आहे. तो नुकताच पुण्याला गेला आहे. त्याला तुम्ही पत्र पाठवा. असं सांगून पुण्याचा पत्ता ते देऊन गेले. शंकर विनायक ठकार हे BA झाले होते फर्ग्युसन कॉलेजमधून. घरची परिस्थिती बेताचीच होती. तरी त्यांच्या वडिलांनी MA होण्याविषयी सूचना केली, पण त्यांच्या मनात ते नव्हते. परोपकारी वृत्ती असल्यामुळे असेच काहीतरी काम करावे असे त्यांच्या मनात होते.
पण त्यांच्या वडिलांना त्यांचे लग्न व्हावं असं वाटत होतं. त्यासाठी त्यांनी पुष्कळ मुली त्यांना दाखवल्या, पण त्यांच्या मनात त्यावेळी लग्न करायचे नव्हते, म्हणून एकही मुलगी पसंत केली नाही. पुढे ते नगरच्या अनाथ विद्यार्थीगृहात जाऊन तिथल्या आजारी मुलांची सेवा शुश्रूषा, त्यांना शिकवणे, आणखी तिचं जे जे काम असेल ते करणे वगैरे काम करत तिथेच राहिले. आता BA झालेल्या मुलाने स्वतःच्या खर्चासाठी वडिलांकडून पैसे मागणे बरे नव्हे, म्हणून तेथील चालकांना सांगितलं की मला निर्वाहापुरते फक्त 25 रुपये द्या, जास्त नको. तेथे राहत असताना एक प्रसंग असा आला. कुणीतरी मोठे अधिकारी संस्था पाहावयास येणार होते, म्हणून सर्व क्लासेस जय्यत तयार ठेवले होते. पण सुतारकाम शिकवण्याच्या क्लासमधील मुले नवीन असल्यामुळे त्यांना काही येत नव्हते, म्हणून त्यांना करवत, पटाशी वगैरे हत्यारे हातात घेऊन नुसतेच लाकडाजवळ काम करण्याच्या पवित्र्यात उभे राहण्यास सांगितलं होतं. परंतु असा देखावा करून कुणाकडून तरी पैसे मिळवणे ही गोष्ट त्यांना पसंत नव्हती, म्हणून त्यांनी संस्था सोडली आणि पुण्याला येऊन तिथल्या नूतन मराठी विद्यालयात शिक्षकाची नोकरी पत्करली. पुढे त्यांचे वडील आजारी पडले. त्यांची सेवा शुश्रूषा हे स्वतःच करत असत. पुढे त्यांना वाद झाला. वातात ते ह्यांच्या लग्नाविषयीच बडबड करत असत. वाजंत्री वाजवा रे, शुभ लग्न, सावधान वगैरे. पुढे त्यातच त्यांचा अंत झाला. ही गोष्ट यांच्या मनाला फारच लागून राहिली आणि सर्वांच्या सांगण्यावरून त्यांनी लग्न करावे असे मनात योजले. माझ्या वडिलांनी पुण्याच्या पत्त्यावर ह्यांच्या वडिलांच्या नावावर पत्र पाठवले होते, पण वडील नसल्यामुळेच ह्यांनीच अशी तार पाठवली. म्हणजे होकार कळवण्याची ही आगळी वेगळी तरा बघून सगळ्यांनाच खूप मजा वाटली. पुढे मुलगी पाहणे वगैरे औपचारिक समारंभ आटोपला आणि एका शुभ मुहूर्तावर पुण्यालाच आमचं लग्न झालं. जेमतेम 1 वर्ष झाले असेल नसेल, लोकमान्य टिळक स्वर्गवासी झाल्याची बातमी आली. सर्व पुणे शोकसागरात बुडालं. मुंबईहून सारख्या बातम्या येतच होत्या. कुणाला काही सुचत नव्हतं. पुढे यांनी असा निर्णय घेतला की ज्या शाळेला सरकारी ग्रँट आहे त्या शाळेत नोकरी करायची नाही. शाळा आणि पुणे सोडायचं ठरलं. ते नुमवीत इतिहास शिकवत असत. नुसता परीक्षेपुरता पुस्तकातलाच नाही, तर जगातील स्वतंत्र देशांचा इतिहासही ते मुलांना मधून मधून सांगत असत आणि त्यांच्यात राष्ट्रीय वृत्ती जागृत करत असत. कुणी सरकारी अधिकारी कधीतरी शाळा पाहायला येत असत. ते गेल्यानंतर त्यांना एकदा सूचना मिळाली होती की तुमच्या इतिहास शिकवण्यामुळे एखाद्या वेळी शाळेवर गदा येण्याचा संभव आहे. यांनी जेव्हा शाळा सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र सर्वांना फारच वाईट वाटले. शाळेच्या संचालकांनी सांगितले की काय जो इतिहास तुम्हाला मुलांना शिकवायचा असेल तो तुम्ही शिकवा, पण आमची शाळा सोडून जाऊ नका. सर्वांनी समजूत घातली की तुमचं लग्न झालं आहे, अशा परिस्थितीत तुम्ही येथेच राहणे योग्य होय. हे ज्यावेळी मुलगी पाहायला म्हणून आले होते त्यावेळीच त्यांनी आमच्या वडिलांना सांगितलं होतं की मी असा फटिंग आहे, पैशाच्या पाठीमागे लागणारा माणूस नाही. तुम्ही आपला विचार करून मुलगी द्या वगैरे. परंतु सरकारी नोकरी करायची नाही, म्हणजे इंग्रज सरकारची, असं एकदा मनानं ठरवलं आणि ते ठरवलं. शाळेचा राजीनामा दिला. पुढं काय करायचं हा प्रश्न होताच. पुढे असे समजले की 1921 मध्ये अंमळनेरची शाळा राष्ट्रीय झाली आहे, तिकडे जावे असे ठरले. विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर पाहिजे, त्याप्रमाणे संसाराचे सामान फार वाढवायचं नाही असं यांनी पहिल्यापासूनच धोरण ठरवलं होतं. याप्रमाणे अगदी जरुरीपुरते संसाराचे सामान बैलगाडीत घालून आम्ही पुणे सोडून अंमळनेरला गेलो. तिथे भावे, काणे, गोखले, गुणे उर्फ स्वामी कुवलयानंद, चितळे, जांभेकर, सोहनी, नवाथे, आपटे गुरुजी, टेंभेकर, देसाई वगैरे शिक्षक होते. श्रीयुत साने गुरुजीही नंतर तेथेच होते. सर्व काही व्यवस्थित सुरू झाले होते. सर्व मंडळी
एकमताने चालत होती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी यांची वृत्ती होती. एकदा त्यांच्या वडिलांनी हे व यांचे धाकटे बंधू यांना सारखेच पैसे दिले आणि सांगितले, तुम्हाला आवडेल तसे तुम्ही कापड आणा. तेव्हा 24 तास धोतरच नेसण्याची पद्धत होती. पायजमा वगैरेची पद्धतच नव्हती. यांनी करवती मोठ्या काठाची धोतरे न घेता बारीक काठाची साधी धोतरे घेतली आणि साधेच शर्टिंगचे कापड घेतले. भाऊ लहानही होते आणि त्यांची आवडही निराळी होती. त्यांनी करवती काठी धोतर जोडी आणि रेशमी शर्टिंग घेतलं. घरी वडिलांना दाखवलं. अर्थात दोघांच्याही स्वभावाची आणि आवडीची त्यांना कल्पना आली. त्यांचे हे धाकटे बंधू बाबूराव इंग्रजीतून कविता छान करत. पुढे उत्तम शिक्षक म्हणून त्यांनी पुष्कळ नावलौकिक मिळवला. सर्वच भावाभावांचे अतिशय प्रेम होते. एकदा काही लोक म्हणू लागले, धोतर नेसणे आम्हाला फारच महाग पडतं. तेव्हा हे म्हणाले, पंचा नेसायला काहीच हरकत नाही. फार तर नोकरीवर जाण्यापुरतं धोतर नेसावं आणि एरवी बाहेर जाताना घरात सुट्टीच्या दिवशी पंचाच नेसावा. म्हणजे धोतरे खूप दिवस टिकतील. पण लोक नावं ठेवतील म्हणून पंचा नेसण्यास कुणाचं धैर्य होईना. शेवटी हे स्वतःच पंचा नेसून पुण्यात हिंडू लागले. हळूहळू एकाचे पाहून दुसरा, तिसरा अशा तऱ्हेने सुरुवात झाली आणि लोकांना समाधान वाटलं. मुंबईहून पुण्याला येणाऱ्या रेल्वे गाडीत साधारण फॅशनेबल लोक बसलेले असतात. गाडीतल्या गाडीत किटलीतून चहा, केक वगैरे मागवून खात बसतात. आम्ही एकदा त्या गाडीतून येत होतो. भूक लागली होती, पण एवढ्या महागाचा चहा, केक खाणं परवडण्यासारखं नव्हतं. तेव्हा आम्ही जवळचं सातूचं पीठ पाणी कालवून खाल्लं. लोक टकामका पाहत होते, पण ह्यांना त्याचं काहीच कधी वाटलं नाही. आपल्याला पटेल, झेपेल ते सातत्याने करत राहणे आणि लोकांच्या अडचणी दूर करणे यातच त्यांना आनंद होता. एकदा मुलांना घेऊन माथेरानला गेलो. छोटी गाडी बघण्याची मुलांना फार हौस. जाताना गाडीतून गेलो. तिथं लॉजमध्ये उतरणं परवडत नव्हते म्हणून रामाच्या देवळात उतरलो. माथेरान पाहिलं. येताना चिरंजीव राजा आणि हे वलकटी हातात घेऊन पायी माथेरानचा डोंगर उतरून खाली आले. लोकजागृतीसाठी यांनी प्रभात फेरी काढायला सुरुवात केली. सकाळच्या शांत वेळेला श्लोक वगैरे म्हणत प्रभात फेरी चालू असे. काही लोक सार्वजनिक कार्यासाठी पैसे ताम्हणात टाकत असत. एके दिवशी एक गरीब बाई रस्त्याने चालली होती. तिला वाटलं आपणही काहीतरी द्यावं. तिने कमरेला चोळीत वगैरे चाचपून पाहिलं. फक्त एक पूर्वीचा तांबडा पैसा सापडला. तेवढाच तिनं दिला आणि म्हटले, माझ्याजवळ एवढाच आहे रे भाऊ. तेव्हा हे तिला म्हणाले, बाई तुम्ही केवढी मोठी देणगी दिलीत. तुमच्याजवळ होते ते सर्वच तुम्ही देऊन टाकलं. त्यामागची तुमची भावना, भक्ती फार मोलाची आहे. ज्यांच्याजवळ 10,000 आहेत त्यांनी 1,000 दिले तर त्यात विशेष काहीच नाही. देण्याची प्रवृत्ती असणं हे महत्वाचं आहे. पण तुम्ही तुमच्याजवळ असलेले सर्वच दिलेत ही भावनाच लाख मोलाची आहे. हे ऐकून त्या बाईला फार आनंद झाला. शाळेचं काम सांभाळून इतर वेळी प्रचारकार्य करणे, इंग्रज राजवटीविरुद्ध मने पेटवणे वगैरे हळूहळू चालत असे. फार उघडपणे काही करता येत नसे. एकदा तिथल्या लोकांनी आग्रह धरला की तुम्ही म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीला उभे राहा. तेव्हा हे म्हणाले, मी उभा आहे, मला मते द्या असं सांगणं मला जमणार नाही आणि माझ्याजवळ पैसाही नाही, म्हणून मी उभा राहणार नाही. तेव्हा लोकांनी सांगितलं, तुम्ही काहीच करू नका, आम्हीच तुम्हाला निवडून आणू, तुम्ही नुसतं हो म्हणा म्हणजे झालं. इतकी तयारी दाखवल्यावर हो म्हणणे भागच पडले आणि लोकांनी त्यांना निवडून आणलं. ते घराबाहेर सुद्धा पडले नाहीत. त्यांनी म्युनिसिपालिटीचा कारभार फारच उत्तम चालवला. अंमळनेर हे त्यावेळी लहान खेडेच असल्यासारखे होते. स्त्रिया फारशा घराबाहेर पडत नसत. पण आम्ही काही स्त्रियांनी हळूहळू प्रभात फेरी चालू केली. फावल्या वेळी घरोघरी जाऊन गप्पा मारण्याच्या निमित्ताने
सद्य परिस्थिती सांगायची, खादी खपवण्याचे काम करायचे. लोकांना सूत काढण्याची सवय नसल्यामुळे खादी फारच जाडीभरडी निघत असे. विक्रीच्या निमित्ताने खादीचे महत्त्व समजावून सांगणे वगैरे गोष्टी चालत असत. हातात खादीचे गाठोडे घेऊन आमचा प्रचार स्त्रियांमध्ये चालत असे. ते स्वतः खांद्यावर खादीचे ओझे घेऊन घरोघरी जात असत. एके दिवशी डॉक्टर म्हस्करांकडे गेले होते. त्यांनी भराभरा यांच्या खांद्यावरचे खादीचे ओझे घेऊन खाली ठेवले आणि म्हणाले, तुमच्यासारखे एवढे ओझे घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. तुमच्यासारख्यांनी एवढं ओझं घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. सांगा, या सर्व खादीचे किती पैसे द्यावयाचे? असे म्हणून सर्व खादी न पाहताच ठेवून घेतली आणि सर्व पैसे देऊन टाकले. पण ह्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. जनतेमध्ये जोश निर्माण करणे आणि राष्ट्रीय शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जोश निर्माण करणे वगैरे सर्व मंडळी मिळूनच करत असत. सर्वजण सहकार्याने काम करत. त्यामुळे आनंद आणि उत्साह वाटत होता. आम्ही दोघांनी खादी वापरावयास सुरुवात केली होती. त्यावेळी 9 वारी पातळ नेसणे म्हणजे परीक्षाच होती. पातळे फारच जाड निघत होती. कसे तरी नेसले तरी धुवायला मुळीच उचलत नसत. कंबर रक्ताळून जात असे. हळूहळू सवय होऊ लागली. पातळाचे सोयीप्रमाणे 2 तुकडे करून दोन्ही तुकडे मिळून नेसायचे आणि धुताना 2 तुकडे निराळे धुवायचे अशी धुण्याची सोय केली. सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण तिथल्या मंडळींना परवडेना म्हणून शाळेला पुन्हा म्हणजे 1923 साली सरकारी ग्रँट घेण्याचं ठरवलं. ज्या ध्येयासाठी पुणे सोडलं त्याच ध्येयासाठी अमळनेरही सोडावं लागलं. अमळनेरचे लोकही फार प्रेमळ आणि शाळेतील शिक्षकही फार प्रेमळ. मला मैत्रिणीही फारच प्रेमळ आणि उत्तम मिळाल्या होत्या. त्यामुळे पुणे सोडून अमळनेरला इतक्या लांब आलो तरी परकेपणा वाटला नाही. अमळनेरची शाळा सोडल्यानंतर पुढे काय, हा मोठा प्रश्न होताच. पश्चिम खानदेश जिल्ह्याला 24 तास वाहून घेऊन प्रचार कार्य करणारा प्रचारक पाहिजे होता. धुळ्याच्या लोकांनी यांना बोलावून घेतलं आणि तिथे पश्चिम खानदेश जिल्हा मंडळ नावाची संस्था स्थापन केली. लोकांकडून वर्गणी वगैरे जमवून संस्थेतर्फे प्रचारक म्हणून यांची नेमणूक केली आणि निर्वाह वेतन म्हणून महिना 50 रुपये देण्याचं ठरवलं. अशा तऱ्हेने शिक्षकाचा पेशा सुटला आणि आयुष्याला निराळंच वळण लावावं लागलं. पण ते त्यांच्या आवडीचं काम होतं आणि त्यात त्यांना खूपच आनंद वाटत होता. जिल्ह्यात खेडोपाडी दौरा सुरू झाला. जनता जागृती प्रचार कार्य जोरात सुरू झाले. हे सर्व काम जपून जपूनच करावे लागे. एकदा महात्माजींची भेट झाली तेव्हा ते म्हणाले, तुम्ही एकदा हिंदुस्थानातली प्रमुख खादी केंद्रे बघून या. तिथे कसं काम चाललं आहे त्याची तुम्हाला कल्पना येईल. जाताना पत्नीलाही बरोबर घेऊन जा. जाण्याचा दिवस निश्चित केला. आम्ही दोघे, आमची छोटी मुलगी तारामती व पश्चिम खानदेशचे गांधी अशी पदवी असलेले पूज्य श्रीयुत बाळूभाई मेहता असे आम्ही निघालो. त्यांचा खर्च पश्चिम खानदेश जिल्हा मंडळाने दिला. माझा व मुलीचा खर्च आम्ही स्वतःच केला. भांडीकुंडी, पीठ, मीठ, स्टोव वगैरे सर्व सामान बरोबर घेतले होते. प्रत्येक ठिकाणी धर्मशाळेत उतरणे, धुणी पाणी, स्वयंपाक, जेवणी, भांडी घासणे वगैरे सर्व भराभरा उरकून खादी केंद्रे बघायला जाणं. त्या गावचं बघण्याचं काम संपलं असलं तरी रात्रीच्या गाडीने दुसऱ्या गावी जाणे असा धावता दौरा जवळजवळ 4 महिने चालू होता. प्रत्येक ठिकाणी धर्मशाळेत उतरून हाच कार्यक्रम सुरू असायचा. बेळगाव, मदुरा, तिरुपती, त्रिवेंद्रम, बेळगाव, मदुराई, तिरुपती, त्रिवेंद्रम, जगन्नाथपुरी वगैरे ठिकाणची खादी केंद्रे पाहिली. आंध्रमध्ये तेथील स्त्रिया
माशाच्या दाताच्या फणीने कापूस विंचरून स्वच्छ करून त्याचा एक मोठा पेरू बनवतात आणि केळीच्या सोपटात तो पेरू गुंडाळून हातात धरून साध्या चरख्यावर 80x100 नंबरचं सूत काढतात. हे पाहून 80-100 नंबरचं सूत काढतात. हे पाहून फारच आश्चर्य वाटलं. म्हणूनच आंध्रची मलमलसारखी खादी फारच महाग असते. तेथून कलकत्त्याला गेलो. तेथील खादी प्रतिष्ठान आश्रम बघितला. आम्ही गेलो त्यावेळी आश्रमातील मुले मुली फेरीसाठी निघाली होती. दरवाजाच्या बाहेर पडताना वरच्या माडीवरून त्यांच्यावर मुलींनी फुले उधळली. फारच मजेशीर दृश्य होते ते. तिकडे बंगालमध्ये सर्वच लोक मासे खातात, पण आम्हाला त्यांनी शाकाहारी जेवण दिलं. नंतर आम्ही सीतानगरमला गेलो. तिथं काय मजा! पत्रावळीसारखी कमळाची मोठी पानं तिथं जेवायला मांडली होती. त्या पानावर जेवताना फारच समाधान वाटत होतं. त्यानंतर पुन्हा कधीच कमळाच्या पानावर जेवण्याचा प्रसंग आला नाही. निरनिराळ्या खादी केंद्रांची माहिती घेऊन पाटण्याला बाबू राजेंद्र प्रसाद होते. तेथील माहिती घेऊन जयपूरला गेलो. नंतर अजमेर वगैरे करून साबरमतीला येऊन पूज्य महात्माजींना सर्व हकीकत निवेदन केली. आश्रमात आम्हा सर्वांची जेवणी खाणी झालेली होती. तरी आम्ही कुठल्या कोपऱ्यातले लोक असून सुद्धा बापूजींनी आम्ही केव्हा निघालो वगैरे आस्थेने चौकशी करून आमची जेवणाची व्यवस्था केली आणि माता कस्तुरबाने आम्हाला स्वतः वाढले. तो दिवस फारच भाग्याचा होता. तिथून निघताना पूज्य बापूजींनी सूचना केली होती, तुमच्या जिल्ह्यात जे खेडे तुम्हाला पसंत पडेल त्या ठिकाणी राहून तेथे जेवढे कार्य करता येणं शक्य असेल तेवढं करून खेडं स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करा. एवढं सांगून आम्हाला आशीर्वाद दिला. आम्ही निघून परत धुळ्याला आलो. हे लहान असताना एकदा लोकमान्य टिळकांना भेटायला गेले होते. आपली खेड्यातल्या सुधारण्याची योजना घेऊन ते गेले होते. ती योजना लोकमान्यांना दाखवली तेव्हा ते म्हणाले होते, योजना उत्तम आहे, पण हे सर्व काम करणार कोण? हे लहान असल्यामुळे विशेष काही बोलले नाहीत. आपल्याला लोकमान्यांना अगदी जवळ जाऊन बघायला मिळालं आणि 2 शब्द ते बोलले ह्याच आनंदात हे होते. आता प्रत्यक्ष खेडोपाडी काम करण्याची वेळ आली तेव्हा त्यांना सारखे लोकमान्य टिळकांचे स्मरण होत होते. परदेशी कापडावर बहिष्कार घालायचा म्हणजे आपल्याकडे कापड जास्तीत जास्त निर्माण झाले पाहिजे आणि खेड्यातल्या लोकांना जोडधंदा मिळाला पाहिजे. म्हणून पूज्य बापूजींना त्यावेळच्या परिस्थितीत तरी एक चरखाच दिसला आणि त्याचा प्रचार जोरात सुरू झाला. पूज्य बापूजी, त्यांच्या पत्नी पूज्य कस्तुरबा आणि आश्रमातील सर्व लोक नियमाने चरख्यावर सूत कातत असत. पण त्याचा प्रचार गावोगावी करणे, लोकांना कताई शिकवणे वगैरेंसाठी काही शिक्षण केंद्रे सुरू झाली. आम्हाला संपूर्ण माहिती असल्याशिवाय प्रचार करता येणार नाही म्हणून वर्ध्याच्या आश्रमात हे सर्व शिकण्यासाठी जाऊन राहिलो. तिथं कापूस रेचणे म्हणजे सरकी काढणे, पिंजणे, पेरू करणे, सूत काढणे, सुताचे नंबर, कस काढणे वगैरे शिकलो. यांनी तर थोडे विणकामही शिकून घेतलं होतं. त्यात खळ करून लावणे, ताणा पाजणी करणे वगैरे सर्वच क्रिया असतात. महात्माजी त्यावेळी वर्ध्याच्या आश्रमातच राहत होते. तो सर्व आश्रम राहण्याच्या जागांसह कैलासवासी पूज्य जमनालाल बजाज यांनी बांधलेला होता. तिथे आम्ही एका ब्लॉकमध्ये स्वतंत्रच राहत होतो. शेजारी श्रीयुत थत्ते, कैलासवासी धोत्रे, काळे वगैरे लोक राहत. आश्रमात घंटेप्रमाणे सर्व कामे चालत. रोज पहाटे 4 वाजता प्रार्थनेला जाणे, नंतर संडास सफाईपासून घरातील सर्व कामे उरकत असू. तेथे शहरातले फ्लशिंगचे संडास नव्हते, भंग्यांचेच त्याच पद्धतीचे संडास होते. पण भंगी वगैरे तेथे नव्हते. प्रत्येकाने येताना बादलीत माती टाकायची आणि रोज सकाळी थोड्या अंतरावर शेतात खड्डे म्हणजे मोठे लांबट चौकोनी खणलेले असत, त्यात ती बादली नेऊन टाकायची
आणि स्वच्छ धुवून आणून ठेवायची आणि संडास सोडा साबुने स्वच्छ धुवायचा असा रोजचा कार्यक्रम असे. खड्ड्यामध्ये सोनखत तयार होत असे ते बऱ्याच दिवसांनी शेतात घातलं जाई. जेवणाची घंटा झाली की आपल्या घरात जेवणखाण, धुणी भांडी घासणे वगैरे सर्व उरकून घंटा झाली की कताई क्लासला जाणे, नंतर संध्याकाळची कामे उरकून प्रार्थनेला जाणे, नंतर जेवण वगैरे. पहाटे उठावे लागत असे, त्यामुळे झोपण्याची घंटाही लवकरच होत असे. तेथे कुठल्याच कामासाठी नोकर चाकर ठेवण्याची पद्धत नव्हती. कधीकधी आम्ही आश्रमात जेवत असू. सर्वांबरोबर जेवण्यास फारच आनंद वाटत असे. तिथे एक इंग्लिश स्त्री महात्माजींजवळ येऊन राहिली होती. मिस मेरी असं तिचं नाव होतं. तीही नियमाप्रमाणे सर्व कामे करीत असे आणि जे असेल ते जेवत असे. आश्रमात उकडलेल्या भाज्या, पोळ्या, ज्वारीच्या भाकरी असा स्वयंपाक असे. तिखट मसाला, तेलाची फोडणी वगैरे तिथे वर्ज्य असे. ज्याला पाहिजे त्याला पानात फक्त मीठ मिळे. तिथे सर्व पुढारी पूज्य बापूजींना भेटायला येत असत. परदेशातलेही लोक येत असत. ते सर्व आम्हाला तिथं पाहायला मिळालं. खान अब्दुल गफार खान यांची ती तेजस्वी, भव्य, उंच, करारी मूर्ती आम्हाला तिथेच पाहायला मिळाली. कैलासवासी मोतीलाल, जवाहरलाल, वल्लभभाई, राजेंद्र बाबू वगैरे सर्व लोक आम्ही प्रथम तिथेच पाहिले. अशा आनंदात आम्ही तिथे शिक्षण घेत होतो. एके दिवशी काय गंमत झाली. आम्ही सर्व मैत्रिणी बाहेर अंगणात बोलत बसलो होतो. माझा लहान मुलगा चंद्रकांत माझ्या मांडीवर झोपला होता. त्याला वारा लागेल म्हणून पदर पांघरला होता. गप्पा मारण्याच्या नादात लक्षात राहिलं नाही. सहज इकडे तिकडे पाहिलं तर चंद्रकांत दिसेना. म्हणून भिरभिर सगळीकडेच नजर फिरवली. मुलगा कुठे आहे म्हणून मैत्रिणी पाहू लागल्या. नंतर लक्षात आलं की मुलगा तर मांडीवरच झोपलाय. या चंद्रकांतला शिशु सप्ताहात बक्षीस मिळाले होते. तो प्रकृतीने सुदृढ, सुंदर आणि तेजस्वी असा होता. पूज्य महादेवभाई देसाईंना तो फारच आवडत असे. ते त्याला कडेवर घेऊन फिरवत असत. तो सगळ्यांकडे जाई. त्याला एका किरकोळ आजाराने 2च दिवस ताप आला. आश्रमापासून गाव 3 मैल लांब होतं. श्रीयुत बाळूभाई मेहता पायी चालत गेले आणि डॉक्टरला घेऊन आले. औषध देऊन डॉक्टर गेले, पण दुसऱ्या दिवशी सकाळीच माझा चंद्रकांत आम्हाला सोडून गेला. त्यावेळी तिथे सौभाग्यवती मालतीबाई थत्ते यांनी खूपच मदत केली. तिथे असलेल्या सर्वांनीच मदत केली. पण सर्व आनंदावर विरजण पडलं. दुःखाला सीमाच नव्हती. आम्ही 4 महिने तिथे राहिलो होतो. नंतर परत आलो. प्रचाराचे काम सुरू झाले. धुळ्यापासून 7-8 कोसांवर सवाई मुक्टी नावाचं एक लहानसं खेडं होतं. त्या गावातून छोटीशी नदी वाहत होती. गावातील मुख्य पाटील म्हणजे रामचंद्र पाटील फारच सुस्वभावी होते. पहिल्यांदाच तेथे हे गेले त्यावेळी ह्यांचे त्यांनी उत्तम प्रकारे स्वागत केले. गावाची माहिती सांगितली. बरीचशी खेडी पाहिली. त्यात हे गाव यांना बरं वाटलं आणि तिथे जाऊन राहायचं नक्की केलं. काही अंतरापर्यंत मोटार जात होती, पण बैलगाडीनं 3-4 मैल जावं लागे. आम्ही एके दिवशी तिथं राहण्यास गेलो. साधारण खेडेगावात मातीचीच घरे असतात. भिंती मातीच्याच, भिंतीही मातीच्याच. विहिरीचं पाणी थोडं लांबून आणावं लागत असे. नळाच्या गावातील माणसांना ते लांब वाटत असे, तिथल्या लोकांना नाही. साधारण रजपूत, मराठा, तेली वगैरे लोकांची वस्ती होती. तेथे एक प्रशस्त धर्मशाळा उत्तम बांधलेली, उत्तम स्थितीत होती. हळूहळू लोकांशी परिचय वाढला. आम्ही घरी चरख्यावर सूत कातत होतो ते पाहून लोकांना आश्चर्य वाटे. त्यांना शिकण्याची इच्छा होती. हळूहळू धर्मशाळा ताब्यात घेतली आणि त्याचे उद्योग मंदिर असं नाव ठेवलं. तिथे धुळ्याहून चरखे मागवले. आता या पुढील भाग आपण पुढच्या भागामध्ये ऐकूयात.